मित्रांनो, बलुचिस्तान या पाकिस्तानच्या प्रांतामध्ये असलेले रहस्यमयी हिंदू मंदिर म्हणजे माता हिंगलाज देवीचे मंदिर होय। पाकिस्तानमधील हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक समजले जाते। साधारणपणे 2000 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना बलुचिस्तानमध्ये करण्यात आली होती। हिंदूंबरोबरच अनेक मुस्लिम बांधवसुद्धा या देवीची पूजा करतात। हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक अनोखे उदाहरण या मंदिरामध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी अनेक मुस्लिम बांधव अगरबत्ती, अत्तर, लाल वस्त्र व मेणबत्ती घेऊन देवीच्या दर्शनासाठी येतात। या मंदिराला पौराणिक महत्त्व आहे। पुराणामध्ये राजा दक्ष याची कन्या माता सती हिच्यावर शंभू महादेवांचा विवाह झाला होता। हा विवाह दक्ष राजाला मान्य नव्हता। एकदा दक्ष राजाने त्याच्या राज्यामध्ये मोठा यज्ञ आयोजित केला होता। या यज्ञासाठी या राजाने सर्व देवी देवतांना आमंत्रित केले, पण शंभू महादेव आणि माता सतीला बोलवले नाही। या गोष्टीचा माता सतीला अतिशय राग आला आणि संतापलेल्या माता सतीने यज्ञामध्ये प्राणांची आहुती दिली। हे करूनसुद्धा संताप शांत न झाल्याने माता सती आगीच्या लपेटांसह तांडव करू लागली। सतीला अडवण्यासाठी भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सोडले। यानंतर सती मातेचे 51 तुकडे भारतभर पडले। यातीलच एक तुकडा बलुचिस्तानमध्ये पडला, ज्या ठिकाणी हिंगलाज मातेचे मंदिर बांधण्यात आले। हिंगलाज मातेची आणखी एक आख्यायिका अशी सुद्धा सांगितली जाते की परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली होती आणि या 21ही वेळेला क्षत्रिय हिंगलाज मातेला शरण गेले होते। प्रभू श्रीरामसुद्धा लंकेवर विजय मिळवून आल्यावर हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी गेले होते। तसेच गुरु नानकसुद्धा या देवीच्या दर्शनाला गेल्याची आख्यायिका सांगितली जाते। जुन्या काळामध्ये इराण, बलुचिस्तान, पाकिस्तान या ठिकाणी हिंगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असे। हे हिंग विकण्यासाठी अनेक बलुच व्यापारी भारतामध्ये येत असत। यापैकी एका व्यापाऱ्याने हिंगलाज मातेचे मंदिर भारतामधील अनेक ठिकाणी स्थापित केले। यातील राजस्थानमधील हिंगलाजगड, कर्नाटकमधील गुलबर्गा आणि महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या ठिकाणी ही मंदिरे स्थापन करण्यात आली। गडहिंग्लज हा तालुका हिंगलाज मातेच्या नावावरून ओळखला जातो। या मंदिर परिसरामध्ये गणपती, कालिका माता, ब्रह्मकुंड, तीरकुंड इत्यादी मूर्त्या आहेत। धन्यवाद। नवनवीन माहितीसाठी रिअल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब नक्की करा।